महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत जनजागृती अभियान पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम। शहरात सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताह 2026 अंतर्गत आज जळगाव जिल्हा पोलिसांतर्फे भव्य दुचाकी हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीचा उद्देश नागरिकांमध्ये हेल्मेट वापर आणि सुरक्षित प्रवासाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता। जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली। या रॅलीद्वारे जनतेला संदेश देण्यात आला की वाहतूक नियमांचे पालन करणे आणि हेल्मेट वापरणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे। ही रॅली 31 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता सुरू झाली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे 160 पोलीस कर्मचारी त्यांच्या मोटरसायकलीसह रॅलीत सहभागी झाले होते। विशेष म्हणजे रॅलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक पोलिसाने हेल्मेट घातले होते, ज्यामुळे स्पष्ट संदेश मिळाला की प्रथम स्वतःला शिस्त लावा, नंतर इतरांना सल्ला द्या। रॅलीची सुरुवात पोलीस मुख्यालयापासून झाली, जिथे डॉक्टर महेश्वर रेड्डी SP जळगाव यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला। सर, आज रस्ता सुरक्षा वाहतूक अभियानांतर्गत हेल्मेट रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। रास्ता सुरक्षा अभियान 2026 या महिनाभर कार्यक्रम करत आहेत। त्या कार्यक्रमामध्ये जे रस्ता सुरक्षेचं वेगळे उपाययोजना आहेत, त्याच्यापैकी हेल्मेट असो, सीट बेल्ट असो, म्हणजे स्पीड ड्रायव्हिंग, ओव्हरटेकिंग, सिग्नल जम्पिंग, ही सर्व विषयावर आम्ही लोकांचा जनजागृती करण्याचे प्रयत्न करत असतो। त्याच अनुषंगाने आज हेल्मेटचं काय इम्पॉर्टन्स आहे हे लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी ट्रॅफिक पोलीस आणि हेडक्वार्टर्सचा आणि जळगाव शहरातलं पोलीस स्टेशनचं सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना आता एक रॅली काढण्यात आलेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये अंदाजे जवळपास दरवर्षी 500 लोक रस्ता ॲक्सिडेंटमध्ये मरण पावत आहेत। म्हणजे ही जे आकडे आहे, म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये म्हणजे जास्त ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होणाऱ्या लोकांपैकी म्हणजे एक जळगाव जिल्हा टॉप 11 मध्ये आहेत। म्हणजे ही काय अभिमानास्पद गोष्टी नाही आहेत। म्हणजे एवढं मोठ्या संख्येनं मृत्यू होत आहेत। आपण म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन जनजागृती करायचे प्रयत्न देखील करत असतो। म्हणजे तरी देखील म्हणजे आपलं जे काही मागच्या वर्षाचे 2024 आणि 25 मध्ये गट जास्तीत जास्त एक 5% गट झालेला आहे। म्हणजे आपल्याला टार्गेट देखील आहेत, म्हणजे दरवर्षी 10% किमान आपल्याला जे रस्त्यामध्ये होणाऱ्या डेथ्समध्ये कमी होण्यासाठी प्रयत्न करण्याचा। मग त्याच्या अनुषंगाने आम्ही ही सर्व करतायत। आणि जे काही वेगवेगळ्या उपाययोजना असतात, त्याच्यापैकी सर्वात इम्पॉर्टंट उपाययोजना आहे हेल्मेट घालणं। म्हणजे जर हेल्मेट सक्तीनं सर्व लोक जर घाललं, म्हणजे आपलं जे काही 500 डेथ्स पैकी जवळपास म्हणजे 250 डेथ्स आपल्याला प्रिव्हेंट करणं शक्य आहे, अशा ओव्हरऑल स्टडी सांगतायत। म्हणजे सर्व जळगाव नागरिकांना हीच मी आवाहन करू इच्छितो की म्हणजे प्रत्येकाने बाईक चालवत असताना डेफिनेटली हेल्मेट घालावी। आणि जे छोटासा शहरामध्ये प्रवास असो किंवा हायवेमध्ये असो, जर हेल्मेट घातलं जे होणारे डेथ प्रिव्हेंट होण्याचं शक्यता जास्त आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तन्वीर पिंजारी, जळगाव।